राज्यात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। जवळपास जर बघितलं डिझेलमध्ये जर बघितलं तर 83 पैसे, तर पेट्रोलमध्ये 86 पैशापर्यंत वाढ झाली। तर दुसरीकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यात जर बघितलं सलग 5व्या दिवशी पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करण्याची वेळ वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना येत आहे। सध्या परिस्थिती बघू शकतो मी, सध्या वाशिम शहरातील जे इतर पेट्रोल डिझेल जर मिळत नसल्याचे चित्र आहे, तर मात्र एका पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याचे चित्र आहे। त्याच्यामुळे जर बघितलं तर सकाळपासून नागरिकांनी, वाहनधारकांनी तसेच शेतकऱ्यांनी इथं गर्दी केल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर पूर्णतः मोठ्या प्रमाणात कॅना येतं सकाळपासून शेतकऱ्यांना लावलेल्या आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी जर दोन्ही साईडनं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहनं लागले, त्यासोबत इथं शेतकऱ्यांनी आपल्या कॅना घेऊन डिझेलसाठी इथं आलेलं चित्र आहे। सकाळपासून या ठिकाणी दिसून येते। मागील 5 दिवसापासून या शेतकऱ्यांना तसेच वाहनधारकांना भटकंती करण्याची वेळ येते। मात्र सध्या परिस्थिती जर बघितली तर अनेक अतिरिक्त साठा करणाऱ्यांनाही जिल्हा प्रशासनानं आवाहन केले, जेणेकरून या पॅनिक न होता अतिरिक्त साठा करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने करण्यात आले। त्यामुळे नागरिक आणि वाहनधारक शेतकऱ्यांनाही लक्षात आलं पाहिजे की बा आता याच्या पुढे पेट्रोल डिझेल हे सुरळीत राहणार आहे। मात्र अतिरिक्त साठ्यामुळे हे जे तुटवडा जाणवत असल्याचं चित्र जिल्हा प्रशासनाने सांगण्यात येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।